सब दे। सब थोड़ी दूंगा, मैं भी अपने लिए भी तो रखा हूँ। अरे तो दो रख तेरे लिए, हाँ तो दो ही तो रख रहा हूँ, तो बाकी के दे बाकी का दे और दे दो। चलो अब बस हो गया। ते अक्के नको घेऊ, ह्यो घे होतं. दिखाना एक बार उठना तो तेरा ये मूछ किधर गया? वो देख उधर एक बाहर गिरा। फिर कशा की भाजी है? मोहम्मद भाई के कब आने वाला है? हाँ? अभी आएगा ना। 24 को गाड़ी पकड़ेंगे एरोप्लेन, हम्म। तभी मजा आएगा मेरे को तो। मोहम्मद भाई क्यों क्यों अरे ये तेरे को और पिटना है, पिटने का है? इतने का ना है तो मुझे पता नहीं है अभी। क्या नहीं है? शिम्बू, अरे बिट सिंह, उधर कौन रे? अरे अरे खाना खाया ना एक बार. यांना बांधूनच ठेवतो, बांधून याच्यासाठी, कारण आता कसे आंबे झालेले आहेत आणि हे कलमाची पालवीना टराटर चावतात. ए इसको मार कैसे लगा रे इधर? लढाई करते, त्याच्यामुळे त्यांना सोडत नाही. तर इकडे चोर आमचा साफ करतोय त्यांचा गोटा. अच्छी तरह से साफ कर. गोभी हुआ कि नहीं हुआ? गोभी गोभी लावलेले वाटत नाही, गया उसका. कोई तो खाता है रे, ये देख इधर खाया हुआ. फवारणी मागतात. झाली होती मस्त. पानी कौन लगाता है इसको? किधर पानी लगाया हुआ है? इनको क्या डाला? अरे फांस लगा के मरेंगे, अच्छी तरह से उसको रस्सी से ये कर. हाँ तो ठीक आहे. नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे बकरी ईद. तर माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान मुबारक. तर तो काय त्यांचा उपवास होता, तो काय आज त्यांचा संपन्न झाला आहे. तर मी आलो आहे बागेमध्ये. बागेमध्ये आलो आहे का, नवीन बागेमध्ये करतात ते साफ. नवीन बागेमध्ये काही जण आहेत आणि काही जण आहेत ते जांभी जमवत आहेत. तर मी त्यांच्यासोबत होतो. तर ऊन बघा काय लागते. आता झालाय जेवायचा टायमिंग, पोटात कावळे वाटतात, भूक लागली आहे. तर आज आपण लेट ब्लॉग चालू केला आहे थेट. हा बघा इकडे फणस बघा काय धरलाय तो. लेट याच्यासाठी केला, कसं माहिती सर्व एका मोबाईलमध्येच करत असतो. एडिटिंग, परत काय इंस्टाला छोट्या छोट्या शॉर्ट व्हिडिओ टाकणं, ते देखील सर्व काय मोबाईलमध्येच ना. त्याच्यामध्ये सर्व आहे. त्यातून परत काम, जसा जसा टाईम भेटतो ना तसं टाईम काढून व्हिडिओ पण बनवतो, काम पण करतो, सर्वच काही करतो. जसा टाईम भेटतो तसा करत जातो. म्हणून आज जरा लेट झाला आपला ब्लॉग चालू. जांभी जमवणारे गेले काय? झाले काढू. तर जांभे जमवत होते ह्या पट्ट्याला. बहुधा इकडे आले नाहीत ते पट्टा, खालतीच असते. तर उद्याला काढायचे आहेत आंबे, ते देखील फिरतोय बघ. मग पहिली तोडून इकडे करायची आहे की त्या बागेमध्ये, ते देखील बघतोय, फिरतोय पूर्ण बाग आम्ही. तोपर्यंत पोटपूजा देखील होईल. हा पट्टा तर एवढा संपून गेलाय पूर्ण. जे काय होती कलंब नाही गेले, 3-4 कलंब ती पूर्णपणे संपून गेली पहिल्या तोडीतच. आत्ताच्या तोडीत पूर्ण झाडण होईल. म्हणजे जिथं कुठं एक दोन आंबे दिसतात हे बघा ह्या कलंबावरती, ते आत्ताच्या तोडीत ना मग ती झाडण होईल. हा बघा आहे किती आहे, असे आहे तिथं कुठे नाही कुठे. वांगडवालो खय गेलो सांगत होतो, या पाळातलं त्या पाळातलं तो लाकवा. मी हो म्हणून मी इलय नाही तिकडं. ह्या कलबांका शिरी लावलेली याच्या गोरवासाठी, पण ती भारी पडतात नंतर का.
कसं फिरत असतं ना, त्याच्यामुळे कसं आता बेनी केल्याने म्हणून ठीक आहे. आता सुक्को काटो इकडं बेकार झालं, लय बेकार. पहिली काय बागेमध्ये कसे गोरवं सोडायचे, त्याच्यामुळे ते शेरी लावलेली. आता गोरवा बंद झाले, शेरी काढून टाकू गवी. काय वारा सुटला, जबरदस्त वारा सुटला. डोक्यावर टोपी पण आहेत ना या, असा वारा सुटला. दुपारच्या इडी नंतर वारा हे जबरदस्त सुटत. सकाळच्या इडेने वारं नसतं, गरम खूप होतोय, आणि दुपार नंतरला वारं सुटतंय. आता वारं बघा काय सुटलंय ते. आणि तिकडे त्या साईडला दिसते ती आग घातलेली दिसता. या साईडला आहे, या साईडला आहे. ती आग याच्यासाठी घातलं नाही, वांदरांकरता तो धूर करतात बागेमध्ये, आणि जेणेकरून वांदर येऊ नये म्हणून हा धूर केला जातो वांदरांकरता. म्हणून त्या साईडला बघा, या साईडला नाही, हा जो पट्टा पूर्ण दिसतोय ना, तो पूर्णपणे बागेचाच आहे. म्हणजे बागेच आहेत, कोणाचे नाही कोणाचे असे बागेच आहेत. तर त्या आणि आडी भाग असल्यामुळे ना, ह्या भागाला ना वांदर हा खूप प्रमाणात असतो. त्याच्यामुळे ते ना प्रत्येक ठिकाणी ना असा धूर करतायत. म्हणजे कुठे सुकं लाकूड भेटेल ना, तर ते जाळतायत, जेणेकरून वांदर हा कमी प्रमाणात येईल. त्याच्याकरता वाऱ्यामुळे आय होप तुम्हाला ऐकू येत असेल नसेल माहित नाही, पण समजून घ्या, एवढा वारा सुटलाय सुसाट. दिखा ठाकुर फणस दिखा, अरे थोड़ी ना वो ये है. आज आणलेलो असतो लो फणस, तो तुम इसको क्या बोलते हो? कठेल. ये कठेल क्या होता है? अंदर हुआ होगा. हाँ, मिला किधर है फिर? बहुत बढ़िया. फणसाची भाजी आज स्पेशल. क्या बोलते हैं उसको ना, अच्छी तरह से मतलब ज़्यादा पानी डालो, ज़्यादा उबालो, शाक के मतलब ग्रेवी टाइप बनाओ, ग्रेवी टाइप. उसको हम ना शाक बोलते हैं, शाक. हाँ तैयार. क्या बोलते, भुजंगी बाबा बोले तो. नहीं अभी तो हुआ होगा उसमें. काट के देखो हुआ कि नहीं, काट के तो देख. अरे फिर भी काट के देख, कोयता है ना. क्यों काटना है तो? अरे कुछ नहीं, वैसे तो लगना ही वाला है. अरे वो कोवला आहे, कोवळा आहे तो अजून. इथं बघा, इथं फोडलाय त्याने फणस, पण तो कोवळा आहे. आता आमच्या इकडे सुरुवात होईल लग्न कार्याला फणसाची भाजी, जनता भाजी म्हणून प्रसिद्ध असेल ती भाजी. आणि आमचा इथे टी ब्रेक झालाय. क्या गेडा, क्या क्या है? ऐसा है क्या? उसका जरा चाबी निकाल देना. ओ चाबी लगा के रखा है, मामू के पास दे चाबी जरा निकाल के. हाँ बंद किया है, खाली बाहर खींच दे. आणि हा बिरसिंग चढवंडार कवरिंगवाला, बिरसिंग चढवंडार कवरिंगवाला. हा निकाल, मामू के पास दे. चाय पिऊया आणि आपली सुट्टी झाली आणि आपण जाऊया आता घरची वाट धरू सरसर. तर उद्याला काढायचे आहेत आंबे. इसका अरे चोर काय रे, ते काय म्हणतात मग आमच्याकडे जनता भाजी म्हणतात, जनता भाजी. आपण आता जस्ट फ्रेश वगैरे झालोय, आंघोळ वगैरे झाली. तर आहे ना आमच्या उपद्याप केला नवीन. काय केलं, लग्नाची तयारी जशी जसं लग्न लवकर पुढे येत चाललं ना, आता 1 महिना राहिलो, तसे काय नाही काय करीत जाता. भाजून घेतला ना, परत काय पडवून घेतला ना, पाय सुजून घेतला ना, पडपडणी लागल्या. योगा चार नाही यंदाची की यंदाची, आता परवा आता करून हात आणले, हात आणलं. ही खाल्लेली पाखराने जमून आणलं.
जमून आणले ते पिक्की कुठले 2 मिळाले आणले पिक्की खाते भारी लागतात. जर का माका नको दे याक दे. हे कुठले चांगले आहे बघ. याय ना पपुलीने मग येईल होतं आणि एक काय आणि एक काय अगो ते पडले याच्यात आता दू तोंडा हाटाला ना ती पोराने मासे किती पकडला नाही. हाणायचं तरी जरासं कल त्याने पण पकडले नाही आमच्या देशाला नेपाळाने उत्तराखंडवाले. तर इकडे चारणं देखील आणलेली आहेत. तर आता आहेच आमचा कारखाना चालू झालं. तर पिक्की देखील आहे ते बघा इकडे पिक्की. एक नंबर पिक्की देखील भारी आहे. इकडे बघा सुकी देखील आहेत. हे जे बाहेरून कवच दिसतंय ना हे ते पूर्णपणे कडक आहे कवच. त्याच्या आतमध्ये छोटासा गर असतो. ही जर घ्यायला गेली ना मार्केट भावमध्ये म्हणजे मार्केटमध्ये घ्यायला गेली ना तर कमीत कमी एवढीशे 100 ग्रॅम तरी 60 की 70 रुपयाला भेटतात. 100 ग्रॅम हा. जर जे कोणी काय बोलतात खीर रवा याच्यामध्ये यूज करतात त्यांना माहीतच असेल कशी भेटतात ते. तर आमच्याकडे बघा इकडे फुकट भेटतात. कारण ह्या टायमिंगला ते पिकतात. जसं की आंबे भेटतात ह्या टायमिंगला, तसे देखील चारणं करवंद काजू असा हा कोकणचा मेवा आहे जो की कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहे. चारा बोरा पिकलेली मस्त लागतात एक नंबर. तर आजचा ब्लॉग आपण घरी ह्याच्यासाठी चालू केला की आई काय ना काय उपद्याप करीत आता नवीन पडली त्यांचा पाय सुजून घेतला आणि एक पाय भाजून घेतला एक पाय भाजून घेतला. तो भाजलो म्हणजे काय होता चाय पियतात ना तर पडलं तर खूप चायचा मांडीवर पडली. ती चाय मांडीवरती इथं उपडी झाली. तर तिने काय केलं भाजल्यानंतर ना म्हणजे ती माहिती आहे भाजल्यानंतर ती काळ्या कलरची चांबडी होती. मग तिने ना त्याच्यावरती कोलगेट लावलं. मग कोलगेट लावल्यानंतर मग ती गेली चांबडी निघून गेली. काय बोलायचं आणि काय सांगायचं घे बाय म्हणजे. तरी पण चाय कमी नाही करायची काय दाबून प्यायची चाय. सुशाने शांताराम बाबाजी म्हणतो मी अक्षर बिया कसले पण मेसेज म्हणता व्हिडिओ पाठवता म्हणता तुम्ही म्हणता काय म्हणते काढू नको म्हणते म्हणता गावडोळ लोक ती म्हणता काय झालं म्हणता अजून म्हणजे सांगता. मग असं नाही की बाबा काहीतरी चांगलं बघूनच आपण व्हिडिओ केले आहे. आपण बॅकग्राऊंड नाही बघायचा कसा काय आहे तो उचलायचा मोबाईल पकडायचा असा आणि ब्लॉगिंग सुरुवात करायची. तुझा माझा जमे ना काय 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 तुझं आणि माझं लगीन रे ना काय म्हटलं आता एक रील्स टाकली होती इन्स्टाला तुझं आणि माझं गल्लीतलं प्रेम. त्यांचा झाला गेम तुला भेटला तिला भेटला दुसरा तुझा झाला गेम. तिला झाला दुसरा तुझा झाला गेम. तर इंस्टाला कोणी बघितलं नसेल तर इंस्टा आयडी देखील आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जाऊन फॉलो करा ती रील बघा. ते एक रील्स म्हणजे जस्ट म्हणजे कसं माहिती आम्ही इथं बसलेलो होतो म्हणजे आई इथं आली होती कालवही करत होती साफ करत होती म्हणजे लहान मोठी काढत होती तेव्हा जस्ट मला आठवलं बोला आपण एक रील बनवू. तर ह्याच कोपऱ्याला आपण मोबाईल ठेवला होता. मोबाईल देखील धरायला कोण असतो आमच्या घरामध्ये आम्ही इनमेन 3 माणसं. तर मोबाईल वगैरे धरायला कोण असतो आपणच आपलं बनवायचं स्टँड ठेवायचं इकडे आणि आपण सुरुवात करायची. एक रील बनवायला त्याच्या पाठीमागे किती म्हणजे काय होतं 1 मिनिटाची असू दे किंवा 30 सेकंदाची असू दे रील बनवायला ना त्याच्या पाठीमागे किती व्हिडिओ ते बनावे लागतात. तेव्हा कुठून ते तुम्हाला ती एक रील भेटेल तुम्ही ती काय होतात लाईक करत नाही शेअर करत नाही फॉलो करत नाही तर कसं व्हायचं आमचं. कुठे नाही म्हणजे कुठेतरी काय होतं एखादी बनवली तर नाही कंटेंट क्रिएटर झालं पाहिजे ना काय ना. हो शेअर करा बघा. आमची आई देखील अशी काय ना काय अशी हे राहता बोलत आई पण आता ब्लॉगिंग सुरू करूची आहे.
म्हणजे त्यांचा एक करूचा ब्लॉगिंगसाठी काय ब्लॉगिंग चॅनल म्हणजे घरातले सासरे सुनेंचा मग नंतरला फ्युचर इन फ्युचर प्लॅन आहे तो ना तुमचं मजनू मेला म्हणता असं सोबत होय. तर आपण पण सुशाला म्हणतात आम्ही दररोज बघते म्हणता व्हिडिओ त्याचो तर आपण- घर दाखवीत म्हणून बघतात म्हणलं घर दाखवतच नाही माझ्या तर आपण जसं आंघोळ वगैरे केली थोडीशी चहा पिऊया थर्माचं ओतून ठेवलेली आहे कशा बाकी घरात जास्त नाही आहे. हां गॅसचा प्रॉब्लेम आलाय तो तेवढा तर आलाच आहे माहिती आहे तुम्हाला तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडलेस लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच पुन्हा भेटून सोबत तो बाय बाय टाटा बाय बाय टेक केअर बाय